हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांचं. आपलं युट्यूब चॅनल विठ्ठल एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वीचा मॅथ्स पार्ट 1 मधील पहिला टॉपिक, जो की सर्वात सोपा आहे, बोर्ड परीक्षेला 8 मार्कासाठी आहे. MST CET परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न येतात, असा हा टॉपिक सुरू करणार आहोत. त्या टॉपिकचं नाव तुमच्या समोर आहे, मॅथमॅटिकल लॉजिक. बाळांनो, खूप इंटरेस्टिंग असा एक टॉपिक आहे. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो बघा, काय लॉजिक आहे यार, जबरदस्त. तेच तर लॉजिक बघायचं आहे. एक लॉजिकवर मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एक व्यक्ती एका विद्वान व्यक्तीला असा प्रश्न करतो, जर मी 1 म्हणजे 2 सिद्ध केलं, जर मी 1 म्हणजे 2 सिद्ध केलं, तर तुम्ही पोप आहात हे सिद्ध करा. तुमच्यापैकी कोण करू शकेल का हो? सर सर काय म्हणायचं, काय कळनाच झालंय. वेट करा. आता त्या विद्वान व्यक्तीने उत्तर काय दिलं बघा, मी आणि पोप आम्ही 2 जण आहोत, पण तुम्ही 1 म्हणजे 2 सिद्ध केलं आहे, म्हणून मी आणि पोप एकच आहे, मीच पोप आहे. समजलं? समजलं नसेल तर टेन्शन घेऊ नका. चला तर आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त स्टेटमेंट, त्यालाच आपण प्रोपोजिशन म्हणतोय. व्हॉट इज स्टेटमेंट इन लॉजिक? स्टेटमेंट म्हणजे काय, आणि त्याच्यावर आधारित एक्सरसाइज 1.1 मधील काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. ठीक आहे, चला तर सुरू करूया. स्टेटमेंट. स्टेटमेंट, सर्वांनी स्टेटमेंट आपल्या वहीमध्ये लिहून टाका. टायटल द्या स्टेटमेंट. बानू ऐका, स्टेटमेंट म्हणजे काय? अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू or false but not both simultaneously is called statement or a proposition in a logic. बघा, हेच मी तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये सांगतो. बानो, असे एखादं वाक्य जे आपण ट्रू आहे किंवा फॉल्स आहे सांगू शकतो, पण ते दोन्ही असू शकत नाही एकाच वेळेला, त्याला बानो आपण स्टेटमेंट म्हणणार. समजलं? नाही समजलं? समजा मी तुम्हाला एक साधं वाक्य जे सांगितलं, राम हा मुलगा आहे. मी तुम्हाला विचारलं, हे स्टेटमेंट आहे का? तुम्ही म्हणणार येस सर, बरोबर आहे बा. स्टेटमेंट म्हणजे काय? असं एखादं सिंपल वाक्य जे आपण ट्रू आहे किंवा फॉल्स आहे सांगू शकतो. आता काही वाक्य अशी पण असतात ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. तुमचं नाव काय? तुमच्या वडिलांचे नाव काय? तुम्ही कोठे राहता? तुमचा व्यवसाय काय? तुम्हाला काय आवडतं? समजते का? अशा प्रश्नाचं पण उत्तर ट्रू किंवा फॉल्स देत नाही आपण. समजा तुमचं नाव काय असेल, नाव काय असं जर प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेम, तर आपण असं म्हणतो काय, माय नेम इज ट्रू, माय नेम इज फॉल्स. नाही, आपण आपलं नाव सांगतो. मग ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो अशा वाक्याला म्हणायचं काय सर? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, बरोबर ना? मग बाळानू, जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर बाळानू ते स्टेटमेंट नसतं, कारण का आपण ते ट्रू किंवा फॉल्स मध्ये सांगत नाही, त्याचं आपण उत्तर देतो. त्याच्यानंतर
एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतोय. ते ओळखायचं कसं, तर शेवटला चिन्ह तुम्हाला माहिती आहे उद्गारवाचक चिन्ह असतं, एक्सक्लेमेटरी मार्क असतो. मग अशा आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स बघतो, ते ओळखायचं कसं, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो, प्रश्नचिन्ह असतं शेवटला, म्हणजे ओळखायला सोपं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपण म्हणतोय बरेच सेंटेन्स, वॉव, व्हेरी नाईस, इट वॉज व्हेरी नाईस. आता मला सांगा याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्सचा काय संबंध येतो का? नाही. मग असे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात ते पण भावनो स्टेटमेंट नसतात, ते पण स्टेटमेंट नसतात. मग सर अजून कोणत्या प्रकारची वाक्य स्टेटमेंट नसतात सर? तर भावनो ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस म्हणजे भावनो असं वाक्य की जे ट्रू किंवा फॉल्स आपण सांगू शकत नाही. सर एक उदाहरण सांगा. समजा मी असं म्हटलं, इट इज रेड इन कलर, ते लाल आहे, त्याचा रंग लाल आहे. पण हे ट्रू आहे की फॉल्स आपण सांगू शकत नाही. काय लाल आहे? तुम्ही स्पेसिफिकली त्याचं एक्झॅक्टली आन्सर सांगू शकता का? नाही. भावनो अशा सेंटेन्सला म्हणायचं ओपन सेंटेन्स. ठीक आहे. चला तर माझ्या सोबत तुम्ही लिखाण करायचं आहे. आपण एकापेक्षा एक उदाहरण बघायचं आहे आणि आजच्या आज हा जो पॉइंट आहे स्टेटमेंट, तो आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. भावनो स्टेटमेंटचं दुसरं नाव आहे कंसातल्या प्रोपोजिशन. बऱ्याच वेळेला परीक्षेला हा शब्द विचारतात, सीईटी मध्ये किंवा आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोपोजिशन. तर मुलांना कळतच नाही सर नेमकं प्रश्न काय विचारला. अरे प्रोपोजिशन म्हणजे स्टेटमेंट, स्टेटमेंट आहे किंवा नाही विचारलेलं आहे. चला याची डेफिनेशन लिहून घ्या. A declarative sentence, a declarative sentence which is either true or false but not both simultaneously. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी. is called a statement or proposition in logic. डनजी, सर्वांचे डेफिनेशन लिहून झाले का? आता कुठले कुठले स्टेटमेंट नसतात ते पण लिहून घ्या. महत्वाचा मुद्दा आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये आज्ञा किंवा रिक्वेस्ट असते त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. प्लीज गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर, प्लीज सिट हिअर, गो देअर. ज्याच्यामध्ये भावनो आज्ञा किंवा रिक्वेस्ट असते त्याला म्हणतोय आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मराठी माध्यमचे विद्यार्थी असाल तर लिहून घ्या. इंट्रोगेटिव्ह म्हणजे भावनो प्रश्नार्थ वाक्य, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असते. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य, ज्याच्यामध्ये असं शेवटला चिन्ह असते वाक्याच्या शेवटी. ओके. त्याच्यानंतर ओपन सेंटेन्सेस म्हणजे काय? जे आपण ट्रू किंवा फॉल्स सांगू शकत नाही. ओके. आर नॉट स्टेटमेंट्स इन लॉजिक, ओके. धनजी, हा सर समजलं सर. तर भावांनो, जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. महत्वाचा पॉइंट आहे. इफ
statement if statement is true, then its truth value is t. ओके सर. मग सर फॉल्स असेल तर काय? एफ. ओके, कॅपिटल टी वापरायचं. सेम टेस्ट सेंटेन्स इफ स्टेटमेंट इज फॉल्स then its truth value is F. चला तर आता आपण काय करूया, थोडेसे एक्झाम्पल्स आपण बघूया. इथपर्यंत सर्वांना समजलंय का बघा. काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा. नंतर मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले पाहिजेत. या पहिलं वाक्य घ्या. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? डू लाईक मॅथमॅटिक्स. म्हणजे आन्सर काय देणार? सर येस आय लाईक मॅथमॅटिक्स. सर आय डोंट लाईक मॅथमॅटिक्स. सर इट इज व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट सर. अरे भावानो, असे उत्तर द्यायच नाहीत. उत्तर काय द्यायचे? सर हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट नाही. मग स्टेटमेंट नसेल तर ट्रू आणि फॉल्सचा संबंधच नाही. स्टेटमेंट असेल तर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे. मग त्याचे आन्सर कसं लिहिणार? हाऊ वी कॅन राईट आन्सर? इट इज an interrogative sentence, hence it is not a statement. ओके, समजलं सर्वांना? समजा मी असं म्हटलं तर सेकंड घेतलं, 4 into 2 is equal to 8. भावने हे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत आणि सगळ्या मॅथमॅटिकल आयडेंटिटीज स्टेटमेंट असतात, फक्त ट्रू आहेत की फॉल्स तुम्हाला सांगावं लागेल. माझं आन्सर कसं लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट, which is true. मानू ट्रूच आहे ना, 4 दोन्ही किती 8 ना. ठीक आहे. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू, hence इट्स. आता इट्स नंतर इथं लक्षात ठेवा, तुम्ही अपॉस्ट्रॉफी यूज करायचं नाहीये, कारण अपॉस्ट्रॉफी यूज करताना इट इज होते, आपल्याला पोझिशन दाखवायचं आहे. त्यामुळं अपॉस्ट्रॉफी न यूज करता यायचं. इट्स, हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज. सांगा आता काय नाही, ट्रू येणार की फॉल्स येणार? हे ट्रू आहे. ओके, आर यू रेडी टू टेक नेक्स्ट सेंटेन्स? यस सर. या थर्ड एक्झाम्पल घ्या. प्लीज गिव्ह मी a glass of water. I'm saying water, not water. Okay, please give me glass of water. बोलिए, एक ऐसा सेंटेंस है सर. इट इज एन इम्पेरेटिव सेंटेंस सर. ओके, गुड.
लिहा मग याचा आन्सर कसं लिहिणार? इट इज अन imperative sentence, hence it is not a statement. हे स्टेटमेंट नाही आहे तर ट्रू और फॉल्सचा संबंध येत नाही. ओके, समजलं का? चला नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. x प्लस 5 इज इक्वल टू 8. सांगा हे स्टेटमेंट आहे का? तर भावांनो हे स्टेटमेंट नाही आहे का सर? अरे भावांनो ट्रू आहे किंवा फॉल्स आपण सांगू शकत नाही ना. जोपर्यंत मी तुम्हाला एक्स ची किंमत देत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही. जर मी एक्स दिला असतं तर तुम्ही ट्रू किंवा फॉल्स सांगितलं असतं. समजा जर मी एक्स 3 दिला असतं, 3 अधिक 5 8, तर ट्रू आला असतं. जर एक्स 2 दिला असतं तर फॉल्स आला असतं. त्यासाठी एक्स द्यावा लागतो, पण मी ते एक्स दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे काय झालं? ओपन सेंटेन्स झालं, कारण काय आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकत नाही. मग ओपन सेंटेन्स स्टेटमेंट असते का? नाही सर. ओके, म्हणल्या इट इज an open sentence, hence it is not a statement. It is not a statement. सर्वांना समजलं का बघा? खूप छोटासा पार्ट आपण आज शिकवत आहोत. स्टेटमेंट, त्याचंच दुसरं नाव आहे प्रपोजिशन. ओके, इथपर्यंत काय डाऊट? नो डाऊट. चला तर आपण एक्सरसाइज 1.1 मधील एक्झाम्पल सोडवायला सुरू करूया. क्वेश्चन काय आहे? आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. इन केस ऑफ स्टेटमेंट राईट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे काय स्टेटमेंट आहे किंवा नाही ते सांगा. असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन भावनी एक्झामला 2 मार्कासाठी येतात. भावनी हे मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन ऍडिशन. मग स्टेटमेंट तर आहेच, फक्त ट्रू आहे की फॉल्स बघा. 5 + 4 13. क्या बात है सर, 5 + 4 13 कैसा आएगा मेरे भाई? 5 + 4 कितना आएगा? 9 आएगा ना. 6 7 8 9. यहाँ तो 9 होना चाहिए था लेकिन 13 है. इसका मतलब एक गलत बात है. ठीक है, इट इज a statement. It is a statement which is false, hence its truth value is. सांगा फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे सर? कॅपिटल एफ. ओके, काही जण शॉर्टकट मध्ये लिहितात सांग नॉट स्टेटमेंट एफ असेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. व्यवस्थित सेंटेन्स लिहिता आलं पाहिजे. ओके, सेकंड काय? x - 3 = 14. बघितलं समजायला पाहिजे. सर ओपन सेंटेन्स आहे का सर? सर ट्रू आहे किंवा फॉल्स सांगू शकत नाही. तुम्ही एक्स द्या, आम्ही ट्रू किंवा फॉल्स सांगतो सर. पण मी देणारच नाही. काय करणार सर? ठीक आहे, तर ओपन सेंटेन्स जोपर्यंत मी एक्स देत नाही तोपर्यंत ओपन कार्यक्रम असेल. मग लिहायला पाहिजे. कसं लिहिणार? इट इज an open sentence, hence it is not a statement. हे स्टेटमेंट नाही आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं काय संबंधच नाही. स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं आहे. डन जी. क्लोज द डोर. इसका मतलब दरवाजा बंद कर लो मेरे भाई, कोई तो आ रहा है सामने से, जल्दी करो. ओळखा बघू कुठलं सेंटेन्स आहे?
इंट्रोगेटिव्ह आहे का? नाही. का सर? तुम्ही सांगितलं सर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं ऐकायचं, त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असते, क्वेश्चन मार्क असतो. मग कोणतं सर? एक्सक्लेमेटरी? कुठे एक्सक्लेमेटरी? नाहीच आहे. राहिलं कोणतं मग? इम्पेरेटिव्ह, ज्याच्यामध्ये आज्ञा असते. दरवाजा बंद कर, हे घेऊन ये, ते घेऊन ये, इकडं जा, तिकडं जा, ज्याच्यामध्ये आज्ञा असते, ऑर्डर असते, ऑर्डर. तर बानू इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असतं का? नाही. मग आन्सर कसं लिहायचं? इट इज an imperative sentence. Hence, it is not a statement. डन जी? हाँ सर. नेक्स्ट घेऊया. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. भावना, असे जे मॅथमॅटिकल जे म्हणजे सेंटेन्स येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला उत्तर देता येत नाही. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. बाळांनो, 0 हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, कारण का आपण 0 असं लिहू शकतो ना, 0 कॅन बी रिटन ॲज 0 + 0 आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये रिअल पार्ट पण असतो आणि ज्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट पण असतो, त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतोय. आणि तुम्हाला हेही माहिती आहे, आपण इयत्ता 11वीमध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बैठलेला आहे, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. त्यामुळे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. बाळांनो, बरोबर वाक्य आहे. त्यामुळे जे आन्सर कसं लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट which is true. Hence, its truth value is. बोला, ट्रू असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय असते? कॅपिटल टी. समजलं का? यूज ऑलवेज अप्पर केस लेटर हिअर. एकदा तर कॅपिटल टी वापरायचं, किंवा जर फॉल्स असेल तर कॅपिटल स्मॉल यूज करायचं नाही. तर नेक्स्ट घेऊया. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता तुम्ही लिहायचं आन्सर. मी ओंबट सोहा करतोय. इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओंबट सोहा कार्यक्रम तुम्ही पूर्ण करायचा आहे. परीक्षेला माझ्यासारखं नाही करायचं, व्यवस्थित लिहायचं बाळांनो. ओके, ठीक आहे. आपण तिकडे जाऊया आता. क्वेश्चन नंबर 6 करा. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप, ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण, आर म्हणजे असतात, सिमिलर म्हणजे एकरूप त्रिकोण सिमिलर असतात. एकरूप त्रिकोण सिमिलर असतात. 8वी 9वीचा बेसिक पार्ट आहे. 100% वाय नॉट? त्यामुळे पाहून हे बरोबर आहे. ओके, इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट. ओके सर. which is true. Hence its truth value is t. So next, x² = x. बोला काय आहे? ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. जर मी x = 1 दिलं असतं तर हे ट्रू झालं असतं. x = 2 दिलं असतं तर हे फॉल्स झालं असतं. पण मी xच दिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही ट्रू किंवा फॉल्स सांगूच शकत नाही. माझ्या हातात आहे का नाही? जोपर्यंत मी तुम्हाला x देत नाही तोपर्यंत मी ट्रू किंवा फॉल्स सांगू शकत नाही. मग सर हे ओपन सेंटेन्स. मला याचा आन्सर कसं लिहिणार? इट इज an open sentence, hence it is not a statement. हा सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. A quadratic equation cannot have more than 2 roots. वर्ग समीकरणाला 2 पेक्षा जास्त मुळे नसतात. बरोबर आहे बाळांनो. वर्ग समीकरण इयत्ता 10वी क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडल्यानंतर आपल्याला 2 उत्तर मिळतात. 2 पेक्षा जास्त मिळतात का? नाही. तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तर आपण याचं आन्सर कसं लिहायचं? इट इज अ स्टेटमेंट.
It is a statement which is true. Hence, its truth value is capital T. Okay. Do you like mathematics? मगाशी मी हाच सेंटेन्स तुम्हाला घेतलेला इंट्रोडक्शन मध्ये. तर काही विद्यार्थीचं उत्तर लिहितात येस आय लाईक मॅथमॅटिक्स किंवा आय डोंट लाईक मॅथमॅटिक्स असं वगैरे उत्तर देतात. भावना असं द्यायचं नाहीये. हा काय प्रश्नार्थक वाक्य नाही, प्रश्नचिन्ह दिसते ना तुम्हाला, हे प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतोय. मग हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे स्टेटमेंट नाही आहे. म्हणजे आन्सर असं लिहायला पाहिजे, इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, hence it is not a statement. कहानी खत्म. क्वेश्चन नंबर 10. द सन सेट्स इन द वेस्ट. सन म्हणजे काय बाळांनो? सन दोन प्रकारचे असतात. SUN सन म्हणजे सूर्य आणि SON सन म्हणजे मुलगा. इथं कुठला आहे बघा सन. सूर्य. वेस्ट म्हणजे काय? ईस्ट वेस्ट, पूर्व पश्चिम. पश्चिमेला मावळतो. सेट्स म्हणजे मावळतो. सन रायजेस इन द ईस्ट. ईस्ट रायजेस म्हणजे पूर्वेला काय करतो आपण? उगवतो. रायजेस म्हणजे उगवतो. सेट्स म्हणजे मावळतो. सूर्य पश्चिमेला मावळतो म्हटल्यात. बरोबर आहे ना? बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी तर आन्सर कसं लिहिणार? याचे आन्सर येणार इट इज अ स्टेटमेंट which is true. Hence, its truth value is T. Okay, sir. Next question number 11. All real numbers are whole number. भावने हे सप्पय चुकीचं आहे. ऑल रिअल नंबर्स म्हणजे सर्व वास्तव संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. मला सांगा, -5 रिअल नंबर आहे, पण होल नंबर कुठं आहे? नाही आहे. -1, -6, ओके, -रूट हे सगळे रिअल आहेत, पण हे होल आहेत का? म्हणजे सगळे रिअल नंबर होल असतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे. स्टेटमेंट आहे पण हे चुकीचं आहे. म्हणजे आन्सर कसं लिहावं लागेल? इट इज अ स्टेटमेंट which is false. Hence, its truth value is false. असेल तर काय असणार? F. कहाणी खतम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. कॅन यू स्पीक इन मराठी? तुम्ही काय म्हणणार, सर मराठीशिवाय आपल्याला काय बोलायच येत नाही, आपलं मराठीच येते. असं उत्तर नाही लिहायचं, बिलकुल नाही बघा. कुठलं सेंटेन्स आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे उत्तर कसं लिहिणार? इथं ओंबट स्वाहा करतोय थोडस वेळ वाचवण्यासाठी. इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंटच नाही आहे, असं लिहायला पाहिजे. हा, इथे x ची किंमत दिल्या, त्यामुळे हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. ट्रू आहे की फॉल्स फक्त चेक करा. आता हे सॉल्व्ह करा, उत्तर 0 येते का चेक करा. इज इक्वल टू नंतर 0 आहे ना. 7चा वर्ग किती? 49. हे मधलं वजा 6 सत्ते 42 आणि हे वजा 7. 49 मधनं पहिला 42 घालवा. 7 वजा 7 0 येते किंवा महाराज येते किंवा 0 ना. आन्सर काय लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट which is true. Hence its truth value is T. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा चेक करू. मग 7चा वर्ग 49, 6 सत्ते 42, 49 मधनं 42 गेले किती? 49 मधनं 42 गेले, हे येते का नाही? किती? बरोबर आहे आन्सर. ठीक आहे, ओके. आता म्हणते सर 13 नंतर सर तुम्ही 14वा गायब केलाय सर. 14वा गणित तुम्ही सर तुम्हाला येत नाही का हो 14वा गणित? अरे भानू, 14वा स्पेशल गणित आहे.
तर काही तुम्हाला देऊ शकतात. द क्यूब रूट्स ऑफ युनिटी, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0, किंवा द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 1, किंवा द प्रोडक्ट्स ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज टिंबा टिंबा. मग त्यासाठी तुम्हाला क्यूब रूट्स ऑफ युनिटी ही जी कन्सेप्ट आहे, एकची घनमुळे किती आहेत, त्यांची बेरीज काय येते, त्यांचा गुणाकार काय येते, ती एकची घनमुळे काढायची कशी, 3 उत्तर आहेत ते. ठीक आहे, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन स्किप केलाय, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण का कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्वाचं ते सेंटेन्स आहे. ठीक आहे, शेवटचे इट रेन्स हेवीली. बाळांनो, हे ट्रू किंवा फॉल्स सांगू शकतो का? मुसळधार पाऊस पडताय, ह्याच्यामध्ये काय ट्रू और फॉल्सचा संबंधच नाही. माझा आन्सर काय लिहिणार? इट इज an open sentence, hence it is not a statement. हे स्टेटमेंटच नाही आहे. या ठिकाणी आपला एक्सरसाइज 1.1 पूर्ण होतोय. एक फक्त सेंटेन्स राहिलेला आहे, ते का राहिलेला आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आज आपण फक्त एक साधं सिंपल सेंटेन्स बघावले. समजा असं हे वाक्य आणि हे वाक्य जर अँड न जोडलं किंवा ऑर न जोडलं, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा वाक्य आली आणि ते मग काय ते कशानंतर जोडावं लागतील ना. समजते का? बघा, राम इज अ बॉय अँड सीता इज अ गर्ल, म्हणजे 2 वाक्य आहेत अँड न जोडल्या. किंवा राम इज अ बॉय ऑर सीता इज अ गर्ल, इफ राम इज अ बॉय देन सीता इज अ गर्ल. म्हणजे वाक्य बाळांनो ऑर न, अँड न, इफ देन न, इफ अँड ओनली इफ न, बट, दो, इन स्पाइट ऑफ, असे भरपूर बाळांनो वर्ड्स आहेत. त्यांना आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त वाक्य जोडतोय. आज आपण सिंपल स्टेटमेंट बघितलं, उद्या आपण कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंट असतात. मग ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे कसं शिकायचं? त्यासाठी बाळांनो अँडचा लॉ, लॉ ऑफ कंजंक्शन, ऑरचा लॉ, लॉ ऑफ डिसजंक्शन, वेगवेगळे इम्पॉर्टंट लॉज आहेत. त्याचं आपण ट्रूथ व्हॅल्यू वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याआधी जर मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, व्हिडिओ तुम्हाला लेक्चर आवडला असेल, तर बाळांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण का दुसऱ्यांचं बाळांनो जर तुम्ही भलं केलात तर तुमचं नक्कीच भलं होतं. त्यामुळे कोणती संकुचित वृत्ती न ठेवता तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ येण्याची वाट पहा. लवकरात लवकर तुमच्यासमोर पुढचा व्हिडिओ येईल. ओके, थँक्यू.